महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। 13 जानेवारीला शेकडो आदिवासी पेन पंचायत समितीवर धडकणार। सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर करणार मोर्चाचे नेतृत्व। पेन प्रतिनिधी किरण बांधनकर। एका बाजूला भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना याच देशातील आदिवासी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आजपर्यंत रस्ता, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा तर सोडाच, पण मतदानासारख्या संविधानिक अधिकारापासूनही वंचित आहेत। हे या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल। रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यामधील उंबरमाळ, तांबडी, काजूची वाडी, केळीची वाडी, खावसावाडी या 5 आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांनी आजपर्यंत एकदाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून आदिवासी या भारताचे नागरिक नाहीत का असा प्रश्न उपस्थित होत आहे। आपल्या मानवी हक्कांची पायमल्ली करून मूलभूत सुविधांसह विकासापासून वंचित ठेवणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी पेन तालुक्यातील उंबरमाळ, तांबडी, काजूची वाडी, केळीची वाडी, खावसावाडी या 5 वाड्यातील संतप्त आदिवासी येत्या शुक्रवारी दिनांक 13 जानेवारीला पेन पंचायत समिती कार्यालयावर निषेध मोर्चा काढणार आहेत। याबाबत तांबडी, ठाकूरवाडी येथील नुकताच 5ही वाड्यांची बैठक पार पडली। या सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे अध्यक्ष प्राध्यापक RB पाटील, सचिन गावंड, शैलेश कोंडस्कर, राजेश रसाळ यांच्यासह 5ही वाड्यातील शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते। यावेळी रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात येईल, तर ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन या संघटनाही या मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। माझं नाव नामदेव लक्ष्मण पसाळे। येथे 13 जानेवारीला आम्ही भारतीय आहोत का ना शोधाय पेन पंचायत समितीवर धडक मोर्चा काढायचा आहे, तरी तुम्ही आम्हाला साथ द्यायला जा। जय आदिवासी। नमस्कार, माझं नाव नीलम नितेश वाघ। येत्या 13 जानेवारीला सकाळी 10 वाजता आणि भारतीय आहोत का नाही हे शोधूला पंचायत समिती पेनवर धडक मोर्चा काढूला आहात, तर तुम्ही सगळ्यांनी येईन आम्हाला साथ द्या। जय आदिवासी। नमस्कार, माझं नाव पंकज कालेकडू। येत्या 13 जानेवारीला आम्ही भारतीय आहोत का नाही हे विचारण्यासाठी पेन पंचायत समितीवर धडक मोर्चा काढणार आहोत, तरी खवसावाडीकरांनो मोर्चात सहभागी व्हा। जय आदिवासी। नमस्कार, माझं नाव पंकज कालेकडू। येते 13 जानेवारीला आम्ही भारतीय आहोत का नाही शोधाय पेन पंचायत समिती धडक मोर्चा काढायचा आहे, तरी तुम्ही आम्हाला साथ द्यायला जा। जय आदिवासी। नमस्कार, माझं नाव सुनील यशवंत वाघमारे। येते 13 जानेवारीला आम्ही भारतीय आहोत का नाही यांना उत्तर मागूला पेन पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला आहोत, तर तुम्ही सर्वही येईन आम्हाला सहकार्य करा। धन्यवाद। जय आदिवासी। नमस्कार, माझं नाव नीलम नितेश वाघ। येत्या 13 जानेवारीला सकाळी 10 वाजता आणि भारतीय आहोत का नाही हे शोधूला पंचायत समिती पेनवर धडक मोर्चा काढूला आहात, तर तुम्ही सगळ्यांनी येईन आम्हाला साथ द्या। जय आदिवासी। पेन तालुक्यातील ह्या आदिवासी वाड्यांनी किंवा येथील लोकांनी आजपर्यंत मतदानाचा हक्कच बजावलेला नाहीये। याचं कारण असं आहे की हे खरं तर आदिवासी नावाला आहेत, परंतु त्यांचं जगणं आजचं जे आहे ते रेफ्युजींसारखं आहे, कारण त्यांचं कुठेही मतदार याद्यांमध्ये नाव नाहीये, ग्रामपंचायत नाहीये, त्यांची पंचायत समितीला मतदान केलेलं नाही, जिल्हा परिषदेला मतदान केलेलं नाहीये। मग जर ते याचा अर्थ असा आहे की ते आदिवासी नावाला आहेत, ते भारतीयच नाही आहेत, ते अनिवासी भारतीय आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना शासनाने रेफ्युजी सेंटरमध्ये टाकायला पाहिजे। आणि मग रेफ्युजी सेंटरमध्ये का, तर मग ज्यांचा संविधानिक अधिकारच नाहीये, जो शासनाने संविधानिक अधिकार त्यांना दिलेला नाहीये, तर मग त्यांना रेफ्युजी सेंटरमध्येच गेलं पाहिजे असं मला वाटतं। म्हणून मग हेच सगळं त्याच शासनाला विचारायला 13 तारखेला पेन पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे। आणि ह्या मोर्चामध्ये आम्ही शासनाला हे विचारणार आहोत की आदिवासी या देशाचा नागरिक नाही का, त्याला मूलभूत हक्क नाहीत का, त्याला मूलभूत सुविधांची गरज नाही का, या प्रश्नांची उत्तरं आम्ही शासनाकडून मागणार आहोत।
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.